Friends, myself Dr. E.D. Jadhav, Head Department of Political Science, BB Arts and B Commerce, BP Science College, डिग्रज डिस्ट्रिक्ट यवतमाळ. आजच्या घटकामध्ये आपण राज्य मंत्री परिषद, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स याविषयी माहिती पाहणार आहे. आधीच्या तासामध्ये आपण मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याविषयी माहिती पाहिली. या सर्वांचा समावेश राज्य कार्यकारी मंडळामध्ये येते. भारतीय संविधानानुसार राज्याचा संपूर्ण राज्यकारभार हा राज्यपालाच्या नावाने चालत असतो. असे असले तरी भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की राज्यपालाला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि त्यामुळे प्रत्यक्षात सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद यांच्या हातात असते. मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषद यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. मंत्रिमंडळ याला इंग्रजीमध्ये कॅबिनेट असं म्हणतात आणि या कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश होतो, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. आणि मंत्रिपरिषदेचा जर आपण विचार केला तर मंत्रिपरिषदेमध्ये मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, बिनखात्याचे मंत्री या सर्वांचा समावेश होतो. त्यामुळे या सर्वांची आपण रचना आणि प्रकार आणि त्याचे अधिकार व कार्य हे या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर मंत्रिपरिषदेची निर्मिती भारतीय संविधानानुसार मंत्रिपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे, हे आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. मग ही जे काही मंत्रिपरिषद आहे, ही मंत्रिपरिषद गठीत करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याला आहे. त्या एका राजकीय पक्षाला जर स्पष्ट बहुमत प्राप्त झालेला असेल तर मंत्रिपरिषदेची निर्मिती करणं हे तेवढी कठीण बाब होत नाही. परंतु जेव्हा एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात आणि तेव्हा त्या मंत्रिपरिषदेचं गठन करणे हे त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडे दिलं जाते आणि ते राजकीय पक्षाचे प्रमुख त्यांच्या नेत्यांच्या नावाची यादी ही मुख्यमंत्रीकडे सोपवतात. परंतु असं करत असताना राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व कमी मिळते आणि त्यामुळे ही निर्मितीचं जे काही काम आहे हे मुख्यमंत्र्याच्या आयुष्यातील एक कठीण काळ म्हणून समजला जातो. म्हणून मंत्रिमंडळाची निर्मिती हे मुख्यमंत्री करत असतात असं आपल्याला सांगावं लागेल. आता मंत्रिपरिषदेची सदस्य संख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण 2003 पूर्वी जे 91वी घटनादुरुस्ती झाली, 97 घटनादुरुस्ती विधेयक होतं, परंतु जेव्हा घटनादुरुस्ती झाली तेव्हा ती 91वी घटनादुरुस्ती होती. या 91व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिपरिषदेची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. कारण त्याआधी आपण अनेक राज्यांचा जर विचार केला तर अनेक राज्यांमध्ये जम्बो मंत्रिमंडळ होते आणि त्यामुळे या मंत्रिपरिषदेवर होणारा खर्च हा याचा भार जनतेवर पडतो आणि त्यामुळे भारतीय संविधानामध्ये 2003 एक घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार या मंत्रिपरिषदेची संख्या मर्यादित करण्यात आली. मग ही किती असेल मंत्रिपरिषदेची सदस्य संख्या? तर विधानसभेच्या एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या 15% अधिक नसावी अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या घटक राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश जर आपण पाहिलं तर 403 आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर 288 आहे, आपण पश्चिम बंगालचा विचार केला 293 आहे. अशा वेगवेगळ्या घटक राज्याच्या विधानसभेची संख्या ही वेगवेगळी आहे आणि त्यामुळे ह्या राज्य मंत्रिपरिषदेची सदस्य संख्यासुद्धा हे त्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% असल्यामुळे ही वेगवेगळी आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 288चे 15% म्हणजे 44 एवढे होते. म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्र्यासह
मुख्यमंत्र्याला सोडून नाही, तर 44 मंत्री महाराष्ट्रामध्ये असू शकतात. आपण याचा जर विचार केला तर अनेक मंत्र्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा 67-68 मंत्री परिषदेमध्ये होते आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारा खर्च हा अप्रत्यक्षपणे जनतेवरच येतो आणि त्यामुळे हा खर्च मर्यादित करण्यासाठी ही घटना दुरुस्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे मात्र मुख्यमंत्र्याची अडचण आणखीनच वाढते, कारण मर्यादित मंत्र्यांची संख्या आणि इच्छुकांची संख्या जास्त, त्यामुळे कोणी नाराज होणार नाही, प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व दिलं जावं आणि मग ते जातीय घटक असेल, प्रादेशिक घटक असेल, भाषिक घटक असेल, या सर्वांना प्रतिनिधित्व देण्यासाठी मुख्यमंत्र्याला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु ही मर्यादित सदस्य संख्या हे एक मात्र भारतीय राजकारणातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर मंत्रिपरिषदेची नियुक्ती. तर मंत्रिपरिषदेची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे, परंतु हा राज्यपालाचा एक केवळ औपचारिक अधिकार मानला जातो. याचं कारण असं, आपण आधी सांगितल्याप्रमाणे की मंत्रिपरिषदेच्या सदस्याची निवड हे मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्री या मंत्र्यांची यादी राज्यपालाकडे देतात आणि राज्यपाल औपचारिकपणे त्याची घोषणा करते. म्हणून मंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपालाकडून केली जाते. त्यानंतर आहे शपथ. तर मंत्रिपरिषदेतील सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार हा भारतीय संविधानानुसार राज्यपालाला आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित मंत्र्यांना शपथ देतात आणि तीच त्याची नियुक्ती मानल्या जाते. आपण या शपथ ग्रहणाच्या वेळेला वेगवेगळे वादसुद्धा घडल्याचे आपल्याला अनुभव आलेले आहे आणि त्यामुळे ही शपथ कोणत्या पद्धतीने घ्यावी, तर भारतीय संविधानामध्ये जे 3री अनुसूची आहे, या अनुसूचीमध्ये म्हणजे त्याला आपण परिशिष्ट म्हणतो, त्यामध्ये या शपथीचे नमुने दिलेले असतात आणि हे पद आणि गोपनीयतेशी संबंधित या शपथी असतात आणि त्या दोन्ही शपथ एकाच वेळेला घेतल्या जाते. त्यानंतर कार्यकाल. मंत्रिपरिषदेचा कार्यकाल हा भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेला असला तरी ते मात्र निश्चित असं सांगता येत नाही. याचं कारण असं की विधानसभेचा विश्वास असेपर्यंत मंत्रिपरिषद अस्तित्वात राहू शकते किंवा एखाद्या वेळेला मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला, मुख्यमंत्र्याचे अकाली निधन झाले किंवा मुख्यमंत्र्यावर आणि मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव पारित झाला किंवा एखादे सरकारी विधेयक नामंजूर झाले, अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच मंत्रिपरिषदेचा राजीनामा असं समजला जातो. नवीन येणारा मुख्यमंत्री नवीन मंत्रिपरिषद गठन करत असते. त्यामुळे हा विधानसभे इतका जरी या मंत्रिपरिषदेचा कार्यकाल असला 5 वर्ष, तरी मात्र त्यासमोर साधारणतः असा शब्द वापरला जाते. याचा अर्थ असा की तो एक प्रकारे अनिश्चित आहे. म्हणजे मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या हे विधानसभेला जबाबदार असते आणि मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असते आणि त्यामुळे यांचा हा कार्यकाल अनिश्चित मानला जातो. तरीसुद्धा विधानसभेच्या कार्यकाला इतका त्यांचा कार्यकाल असू शकतो. याचं कारण असं की अनेक वेळेला मंत्रिमंडळ गठन केल्यानंतर काही वर्षात 1-2 वर्षात त्यामध्ये खातेपालट होते, फेरबदल होते, काही नवीन मंत्र्यांना संधी दिली जाते, तर काही जुन्या मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा घेतला जातो. असं अनेक वेळेला घडल्याचं आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे याचा कार्यकाल हा साधारणतः विधानसभे इतका 5 वर्षाचा जरी समजला जात असला तरी मात्र तो अनिश्चित आहे असंच मानलं जाते. त्यानंतर या मंत्रिपरिषदेचे अधिकार व कार्य. तर या मंत्रिपरिषदेमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री आणि बिनखात्याचे मंत्री या सगळ्यांचा समावेश होते आणि हे सर्व
सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वानं काम करते. कारण संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाची काही तत्त्व आहेत आणि त्या तत्त्वामध्ये सामुदायिक जबाबदारीचं तत्त्व हे एक प्रमुख तत्त्व आहे. आणि मंत्र्यांवर जेव्हा आरोप होतात तेव्हा याच तत्त्वाचा ते आधार घेऊन आपला बचाव करत असल्याचा आपल्याला अनुभव आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे काही त्याचं कार्य आहे तो म्हणजे धोरण निर्धारण करणे. धोरण निर्धारण करणे हा मंत्रिपरिषदेचा एक प्रमुख कार्य आहे. मग वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे खाते आहेत. या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धोरणं असतात. मग काही धोरणं कालबाह्य झालेली असतात, तर काही नवीन धोरणं आखण्याची गरज असते. आणि हे धोरण निर्धारण करण्याची जबाबदारी ही मंत्रिपरिषदेची असते. आणि मग कृषी खाता आहे, शिक्षण खाता आहे, घटक राज्याशी संबंधित जे काही आरोग्य खाता आहे, या सगळ्या खात्यांविषयी धोरण निर्धारण करण्याची जबाबदारी ही मंत्रिपरिषदेची आहे. आणि हे धोरण निर्धारण केल्यानंतर त्यानुसार दुसरं याचं कार्य आहे की योजनांची निर्मिती करणे. मग कोणतंही धोरण तयार झालं तर ते धोरण राबवण्यासाठी योजनांची गरज असते. आणि मग या धोरणाला अनुसरून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात आणि या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आणि ते धोरण या योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवल्या जाते. म्हणून धोरण निर्धारण करणे, त्याला जोडून योजनांची निर्मिती करणे हे एक त्याचं दुसरं कार्य आहे. आणि याला जोडून तिसरं जे कार्य आहे, या धोरणांची अंमलबजावणी करणे. मग धोरण कितीही चांगलं असेल आणि योजना कितीही चांगल्या असतील, परंतु त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली नसेल तर ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि जर लोकांपर्यंत त्या योजना पोहोचल्या नाही तर लोकांना त्या माहीतच होणार नाही. आणि म्हणून या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे, योग्य प्रकारे म्हटल्यापेक्षा यशस्वीपणे अंमलबजावणी करणे ही संपूर्ण जबाबदारी ही मंत्रिपरिषदेची असते. आपण पाहतो अनेक योजना, सरकारच्या योजना असतात, परंतु ते अनेक योजना आपल्याला कागदावरच दिसतात, जनतेपर्यंत ते पोहोचलेल्या नसतात किंवा जनतेला त्याविषयी माहिती नसते. आणि त्यामुळे योजना कितीही चांगल्या असल्या, कशाही असल्या, परंतु त्या जर जनतेपर्यंत पोहोचल्या तर त्याचा लाभ जनतेला होईल आणि अप्रत्यक्षरित्या ते सरकारलाही होईल. कारण सरकारची यशस्वीता किंवा अयशस्वीता या जनतेपर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या कार्यावरच अवलंबून असते. आणि म्हणून या योजनांची अंमलबजावणी करणे हे आपल्या या मंत्रिपरिषदेचं प्रमुख कार्य आहे. मग आपण पाहतो अनेक वेळेला काही या योजना मर्यादित असतात, परंतु काही राजकीय पक्ष, सत्ताधारी राजकीय पक्ष ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि त्याच आधारावर त्यांना यश प्राप्त होताना आपल्याला दिसते. परंतु आतापर्यंत भारतीय राजकारणामध्ये आपण जर विचार केला तर काही सरकारने खूप चांगल्या योजना तयार केल्या, आखल्या, परंतु त्या जनतेपर्यंत पोहोचल्याच नाही. आणि त्यामुळे त्याचा फटका त्या सरकारला बसल्याचा आपण पाहिलेला आहे. त्यामुळे यांची निर्मिती, योजनांची अंमलबजावणी करणे हे एक यांचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर त्यांचं एक विधिविषयक कार्य आहे. आपण पाहिलं की विधिविषयक कार्य हे जरी विधिमंडळाचं कार्य असलं तरी मात्र या विधिमंडळामध्ये सादर होणारे जवळपास 95% विधेयक हे सरकारी विधेयक असतात. कारण काय की मग धोरण निर्धारण केलं, योजनाही तयार केल्या, त्याची अंमलबजावणी करताना काही अडचणी येतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी काही कायद्याची गरज असते. काही जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्त करावी लागत असते, तर काही कालबाह्य झालेले कायदे हे रद्द करावे लागत असतात. आणि त्यामुळे हे सरकारी विधेयक सरकारकडून मांडलं जातं, म्हणजेच मंत्रिपरिषदेकडून मांडलं जाते. आणि त्यामुळे अशा या योजनांचा अभ्यास करून त्यानुसार नवीन कायदे तयार करणे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्त करणे हे जरी विधानसभेचं काम म्हणजे राज्य विधिमंडळाचं काम असलं तरी मात्र प्रत्यक्षातरित्या असे विधेयक मांडण्याचं काम हे मंत्रिपरिषदेकडून केल्या जात असते. आणि त्यामुळे हे मंत्रिपरिषदेचं एक महत्त्वाचं असा एक घटक, एक कार्य आहे. त्यानंतर आहे अर्थविषयक कार्य. आर्थिक बाबतीत
सर्व अधिकार हे विधानसभेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु अर्थविधेयक मांडणे, अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्पाला मंजुरी प्राप्त करून घेणे आणि अर्थसंकल्पाला पूर्वसंमती प्राप्त करून घेणे, हे सर्व कार्य आणि अधिकार हे मंत्रिपरिषदेचं असते. अर्थविधेयक हे राज्यपालाच्या पूर्वपरवानगीने मांडले जाते आणि असं म्हटलं जाते की राज्यपालाच्या वतीने अर्थमंत्री विधानसभेमध्ये अर्थविधेयक मांडत असते. किंवा जे काही राज्याचा संचित निधी आहे आणि आकस्मिक निधी आहे, हे याला मंजुरी देण्याचं काम जरी विधानसभा करत असेल आणि हे सर्व निध्या राज्यपालाच्या अखत्यारीत असेल, परंतु खर्च करण्याचं काम मात्र हे मंत्रिपरिषद करत असते. आणि त्यामुळे आर्थिक बाबतीतसुद्धा सर्व अधिकार अप्रत्यक्षरित्या या मंत्रिपरिषदेलाच देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जे काही इतर अधिकार आहेत, इतर अधिकार आहेत, या इतर अधिकारामध्ये समन्वय साधणे, विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ यामध्ये या मंत्रिपरिषदेच्या माध्यमातून समन्वय साधला जाते. जर अनेक वेळेला आपण पाहतो की अनेक विधानसभेचे सदस्य हे मंत्रिपरिषदेवर आरोप करतात, सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा मंत्र्यांवर आरोप करताना दिसतात की आमचे कामं होत नाही. आणि यामध्ये समन्वय साधणे फार गरजेचं असते. आणि त्यामुळे हे समन्वय साधणे, लोकांना योजनांची माहिती देणे, लोकांमध्ये जे काही लोकांचे प्रश्न सोडवणे, कारण मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर त्या खात्याची जबाबदारी असते आणि त्या खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे आणि त्या खात्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप होणार नाही याची दक्षता घेणे, हे सर्व कार्य आणि अधिकार हे मंत्रिपरिषदेला प्राप्त झालेले आहे. या मंत्रिपरिषदेच्या अधिकाराचा आणि आपण कार्याचा जर आपण निष्कर्ष जर काढला तर असंच म्हणावं लागेल की जर मुख्यमंत्री प्रभावी असेल तर सर्व निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात आणि मंत्रिपरिषदेची केवळ औपचारिक बैठक होत असते. आणि जर मुख्यमंत्री सर्वांना घेऊन चालणारा जर असेल तर अशा वेळेला मुख्यमंत्री त्या खात्याला स्वातंत्र्य देत असते आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारावर हे मंत्री आपापली जबाबदारी पार पाडत असते, असंच आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.